अगं आई, ह्यो व्यवहार झाला असताना तर आपल्याला लय फायदा झाला असता बघ. पण ही मध्ये बोलली आणि समद्या व्यवहाराचं वाटोळं करून टाकलंय. अगं ते साहेब रागाने निघून गेले माहितीये का तुला? काय मॅडम, नाही म्हणजे काय तीर मारलाय तिकडं, तुम्ही आता बोलणार आहात? हा, तुम्हाला काय वर्दी बिर्दी बाटो बोलायला? घ्या आता गपगुमान घरचा रस्ता धरायचा. हा, या घरात परत दिसायचा चान्सच नाही. शहाणा बसला वाचायला, निरंभा लागली नाचायला. आता सगळं इस्कोट. म्या फक्त इतकंच सांगल, मला जे योग्य वाटलं ना म्या तेच केलं. घ्या म्हणजे आपण काही चूक केली हा याचा हिला पस्तावाच नाही. वर तोंड करून सांगते मी, योग्य वाटलं तेच केलं म्हणून. काय केलं? समजा वाटोळ करून ठेवलंस. ताई, अक्षरानं निर्णय घ्यायला लई घाई केली बघा. जरा विचार करायला पाहिजे होता तिनं. हिनं एकदा काय सुंदरला मदत केली, तिला एवढं डोसक्यावर बसून ठेवायची काही बी गरज नाही. हो, लई डोसक्यात जायची कामं करायची नाहीत. आणि मला काय हाऊस नाही आलेली तुमच्या बिझनेस मध्ये पडायची. मला फक्त एवढंच वाटतंय, ज्या गोष्टीची जेवढी किंमत आहे ना त्याला तेवढीच मिळावी. ए, तुला काय भाजीपाला वाटलं वय? घ्या नाही ते इसकडू म्हणायला. आणि हे बघे, जमिनीचे व्यवहार आहे ना तुझ्या मेथीच्या पेंडीच्या किमतीने होत नसतात. त्यासाठी ना कोटी रुपये लागतात. आणि हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, जेव्हा आपण दुसऱ्याचं तोंड काळं करतो ना तेव्हा आधी स्वतःचे हात काळे होतात. कळलं काय? पण मला कळतच नाही, कारण नसताना हिनं हिची अक्कल चालवली कशासाठी? अरे बाबांनो, जरा शांत राहा. कोणीतरी आलंय आपल्याकडं. सुंदरराव, येऊ का? झालं का? झालं? आला का नाही म्हणून घराबद्दल? साहेब या बस. साहेब, तुम्ही इकडं असं अचानक म्हणजे काय प्रॉब्लेम? हाव काय नाही, मी लई विचार केला. आता मला जमीन तर इकायचीच आहे. मग उगा आवाच्या सव्वा भाव लावून काय फायदा नाही. आणि जे मोल आहे ते आहे. म्हणजे हे बघा, आता मॅडमनी जो भाव दिला त्याप्रमाणे दर होतो 3000 रुपये स्क्वेअर फूट. आता मी फायनल सांगतो, 3500 द्या. त्या परीस खाली जाऊ शकत नाही.